नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज एका नाही आपण मस्त अशी का नाही घरच्या खलबत्त्यात कुठून नाही ना कारळ्याची चटणी बनवणार आहे. आता चटणी बनवायचं कारण म्हणजे काय तर आता उन्हाळा दिवस चालू झालेला आहे. उन्हाळ्या दिवसाचं माणसं वेगवेगळ्या प्रकारच्या का नाही चटण्या बनवतात. तसंच काय होतं, गरमीनं माणसाला जास्त ताण लागते आणि भाकरी खावत नाही. थोड्याफार मधण्याने वेगळ्या प्रकारच्या चटण्या जर असतील ना तर माणसाला भाकरी खावावती. बरं ती चटणी का नाही रानात भाकरीवर न्यायला बी होती या, वाईच वाटलं का नाही पोरांच्या शाळेच्या डब्याला बी द्यायला होती. त्याच पद्धती का नाही आपण का नाही आज आहे ना कारळ्याची का नाही कारळ्याची चटणी बनवण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागतंय का नाही ते आपण बघून घेऊया. एक वाटी कारळे घेतलेले आहेत. ही घरचंच कारळे येतं बघा, असं पिकाच्या शेजारी ना का नाही टाकलेलं होतं. ही कारळे, ही घरचं कारळे. आणि इकडं का नाही लाल वाळक्या मिरच्या घेतलेल्या आहेत असं चांगल्या, आणि जास्त तिखटाच्या पण नाही, आणि मीठ. ह्या चटणीला का नाही दुसरं काही साहित्य घालायचं नाही, काय नाही, एवढंच आपल्याला साहित्य घालून आहे का नाही कारळ्याची अशी मस्त अशी चटणी खलबत्त्यात कुठून बनवायची. तर सगळ्यात अगोदर आहे का नाही आपल्याला चूल पेटवून कारळ भाजून घ्यायचं. चूल चांगली आता पेटलेली आहे. आता आपण कढई ठेवायची ह्याच्यावर. आता चटणी बनवायला का नाही आपल्याला फक्त कारळच भाजून घ्यायचे, मिरच्या भाजायच्या नाहीत. नीट करून घेतलेले इथं कारळ. काय होतं, बडावताना का नाही माती बिती उडलेली असते म्हणून सुरुवातीला चांगलं चाळणीने चाळून घेतलं आणि झालं बारीक रीती होती ती का नाही निवडून घेतलेली. असल्या बारीक वस्तू का नाही निवडायला थोडासा वेळच लागते. ती तापलेली. आता ही कारळ आपण भाजून घ्यायची. भाजताना आपल्याला का नाही लय करपवायचं नाही. जसं तडतड वाजायला लागलं की मग समजून जायचं आपलं कारळ भाजले. लय बी करपवलं की मग चटणी अशी ना करपट लागते. आपलं भाजून झालेलं आहे. आता आपण आहे ना ताटात काढून घेऊया. आपण भाजून घेतलेले आणि ताटात ही मी असं व्हायचं जरा पसरून ठेवते. म्हणजे काय होईल, गरम गरम जर कुठलं का नाही की मग त्याला ना पाणी सुटताना एकदम असा चिखलागत होतं. म्हणून आहे का नाही ही आता आपण इथं साईडला वाईज गार हस्तवर ठेवायचं. आणि त्याच्या अगोदर आपल्याला ही मिरची आणि मीठ तवर बारीक करून घेते. चवीपुरतच घालायचे आपल्याला. अशी डंकावर कुटलेली चटणी आणि अशी खलबत्त्यात कुटलेली चटणी त्याची चव काय लयच न्यारी असते या बघा. आता कुठल्या बी प्रकारच्या चटण्या करायच्या असतील ना तर त्याला का नाही नेहमी वाळकीच मिरची घालायची, वली घालायची नाही. अशी बारीक चटणी करून घ्यायची आपल्याला. पण नुसतीच चटणी नाही बारीक करायची आपल्याला. आता का नाही हे आपलं कारळ का नाही गार झालेलं आहे. चटणी आपली अर्धवट बारीक झालेली आहे. आता ह्याच्यात थोडं थोडं कारळ घालून आपल्याला का नाही ही चटणी बारीक करायची आणि नंतर एकत्र सगळं मिक्स करायचं. लय वेळ सुद्धा लागत नाही ही चटणी बनवायला. चांगली अशी बघा खलबत्त्यात आहे का नाही बारीक अशी कुटलेली आहे. बघू शकता. काय मिक्सरची आपल्याला अजिबात सुद्धा गरज नाही. म्हणजे खलबत्त्यात कुटलेली चटणी, आणि ती पण दगडाच्या खलबत्त्याचं कुटून जर केलेली का नाही ह्याची चव काय भारीच असते बघा. आता ही बघा एकदम बारीक अशी झालेली. आता एवढं जे आपलं कारळ राहिलेत का नाही ही सुद्धा आपण आता कुटून घ्यायचं. तोवर ही दुसऱ्या ताटात काढते. नाही मस्त असा वास सुटलेला आहे. आता राहिलेली ही कारळ मी परत कुटून घेते.
हलकं फुलफुलीत असतात, त्याच्यामुळे लगेचच ही बारीक होत राहतात. मस्त अशी आपली चटणी कुटून झालेली. लय बी अशी बुकण्यावानी बारीक करायची नाही आपल्याला चटणी ही. थोडीशी आबाड धोबाड असली का नाही तरी चालतंय. बघू शकता तुम्ही मस्त अशी झालेली. आता ही चटणी सगळी मिक्स करून घेतली. चांगली असते आपण आहे ना ही चटणी, म्हणजे मिरच्या जी कुटलेल्या आहेत का नाही हे आपण आहे का नाही सगळीकडं ह्या कारळ्यामध्ये एकजीव करून घ्यायचं. म्हणजे सगळीकडे का नाही ह्याची चव चांगली वाढती या. आणि तिखटांनी मिठांनी सुद्धा कशी काय होती आता आपण बघायची. आता ही एखाद्या भांड्यात मध्ये मी काढते. बंद डब्यात जर ही चटणी ठेवली का नाही चांगली 2-2.5 महिने म्हणलं तरी टिकती या. जेवढं कारळ चांगलं तुम्ही खरपूस भाजता का नाही तेवढी का नाही ह्या चटणीला जाळी सुटत नाही. अशी एखाद्या स्टीलच्या डब्यात किंवा जर चिनी मातीची भरणी जर असेल का नाही तरी सुद्धा चालती किंवा काचेच्या भरणीत सुद्धा. आता ही सगळी चटणी मी ह्या डब्यात काढून घेतली आहे. मस्त अशी आपली कारळ्याची चटणी तयार झालेली. तुम्हाला यावेळी थोडीशी चव घेऊन दाखवते. अगदी कुरडीच बघा, तिखटाने आणि मिठाने एक नंबर चटणी झालेली. तर चला मंडळी, आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमची ही चुलीवरती कारळ भाजून आणि दगडी खलबत्त्यात काही कारळ कुटून ह्याची चटणी कशी काय झाली का नाही ही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.